आकाशवाणीच्या नव्वदीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश श्रोते हो आज प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचा भाग 3. शब्द सुरांचे चांदणे. मराठी भावसंगीतात स्वतःचं वेगळेपण ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे. 1945च्या काळामध्ये सुरुवातीला बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून खळेकाका काम करायचे. आकाशवाणीत असताना त्यांनी अनेक गीतांना चाली लावल्या, ज्यामध्ये मराठीसह हिंदी आणि गुजराती गीतांचा समावेश आहे. खळेकाकांच्या अनेक गीतांना आकाशवाणीनं घराघरात पोचवलं. यानंतर जी रचना आपण ऐकणार आहात, खळेकाका स्वतः त्या रचनेबद्दल सांगताना म्हणाले होते, या गीताचे गीतकार राजा बढे त्यावेळी मुंबई आकाशवाणीत काम करत होते. श्रीनिवास खळे यांना बढे यांनी आकाशवाणीत तातडीनं बोलवलं. राजा बढे अतिशय अस्वस्थ होते. दुपारपासून आकाशवाणीत बसून राहिलेल्या खळेकाकांनी संध्याकाळ झाल्यावर बढेंना विचारलं, अहो मला तुम्ही का बोलवले? तुम्ही माझ्याशी बोलत पण नाही आहे, अस्वस्थ दिसताय. त्यावर बढे म्हणाले, आज संध्याकाळी एक कार्यक्रम आहे, मोरारजी देसाई येणार आहेत आणि शंकरराव कुलकर्णींना मी एक गाणं दिलंय चाल लावायला. त्या कार्यक्रमात ते सादर होणार आहे, पण त्यांचा अजून पत्ता नाही आहे. अहो ते गाणं व्हायला हवं, कारण ते प्रत्यक्ष प्रसारित व्हायचंय. आता हे गाणं तुम्ही करा. खळेकाका म्हणाले, अहो दुपारपासून मी इथं बसलोय, त्याच वेळी दिलं असतं तर एव्हानं चाल बांधून झाली असती. नाही, यापुढं चाल होणार कशी, ती बसवून कधी घेणार? नाही, पण गाणार कोण आहे? बडे म्हणाले, कुमुदिनी पेडणेकर आले आहेत, त्या गातील. असे कहो त्यानंतरच्या 20 मिनिटात खळेकाकांनी या गाण्याला चाल लावली आहे आणि ती लावता लावताच कुमुदिनी पेडणेकर यांना शिकवली आणि तितक्याच तातडीनं कुमुदिनी पेडणेकर यांनी ते गीत आत्मसात केलं. वेळ कमी असल्यामुळं जास्त वाद्य वापरणं शक्य नव्हतं. त्यामुळं बासरी, हार्मोनियम, तबला अशी मोजकीच वाद्य कार्यक्रमस्थळी मागवली गेली आणि तो कार्यक्रम संपन्न झाला. तेच गीत अर्थात नंतरच्या काळात सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांनी अजरामर केलेली ही लावणी आहे. ती आता आपण ऐकूया यशश्री जोशीकडून.
कळीदार कळीदार कपुरी पान, कळीदार कपुरी पान, पोळ छान केशरी चुना. कळीदार कपुरी पान, पोळ छान केशरी चुना. रंगला रंगला काठ केवडा, रंगला काठ केवडा. वडखाचा विडा घ्या हो मन रमणा, घ्या हो मन रमणा. कळीदार कळीदार कपुरी पान. बारीक सुपारी निमचिकनी घालून, बारीक सुपारी निमचिकनी घालून. जायपत्री वेलची लवंग वरी दाबून, जायपत्री वेलची लवंग वरी दाबून. बांधले तसे या कुडीत पंचप्राण, बांधले तसे या कुडीत पंचप्राण. घ्या रंगत करी मर्दुनी, घ्या रंगत करी मर्दुनी. चतुर्दश गुणी सख्या सजना, सख्या सजना, सख्या सजना. कळीदार कळीदार कपुरी पान. कमरेचा झुलता जो, हो कमरेचा झुलता जो. नूर बिन दो उरी मावे ना, उरी मावे ना. काजळी नजर छिनमिनी, चांदणी रना, चांदणी रना, चांदणी रना. छेडिता लालडी मुलाम, छेडिता लालडी मुलाम. तुमची गुलाम झाले सजना, हो झाले सजना. पायी पैंजण चुम्मक छैना, पायी पैंजण चुम्मक छैना. कळीदार कळीदार कपुरी पान, कोळ छान केशरी चुना. रंगला रंगला काठ केवडा, वरखाचा विडा. घ्या हो मन रमणा, घ्या हो मन रमणा. ऑल इंडिया रेडिओचा जन्म झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1939ला बाह्य प्रसारण सेवेला सुरुवात झाली. भारताचा आवाज जगभरात पोहोचवणं हा याचा उद्देश होता. शॉर्टवेव्हच्या माध्यमातून सीमापार प्रसारण सुरू करण्यात आलं. आज आकाशवाणी FM च्या माध्यमातून आणि समाज माध्यमातून आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये पोचली आहे. ही प्रगती करताना स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आकाशवाणीनं जपलंय. मंडळी, एक काळ असा होता की क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन फक्त आकाशवाणीवरून केलं जायचं. सुरेश सरैया हे नाव अनेकांना माहीत असेल. तसंच मराठीतून धावतं वर्णन ऐकायचं ते बाळ पंडित यांच्याकडून. सामना प्रत्यक्ष पाहता येत नसला तरी आवाजाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्टेडियमवर नेमकं काय चाललंय याचं प्रत्यक्ष वर्णन अतिशय उत्तम भाषेत करण्याची त्यावेळच्या समालोचकांची हातोटी होती. मंडळी, आकाशवाणीनं लोकसंगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोककलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले. युवा कलाकारांसाठी कार्यक्रम, शेतीविषयक कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम हे आकाशवाणीचं आणखीन एक वैशिष्ट्य. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं संगीत सभांचं आयोजन करणं, यामध्ये संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम नॅशनल प्रोग्रॅम ऑफ म्युझिक 20 जुलै 1952 साली करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोहोचवणं हा याचा मुख्य उद्देश. हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा या कार्यक्रमाद्वारे प्रसार केला जातो. याबरोबरच नाट्यसंगीत, वाद्यसंगीत, सुगम संगीत अशा सांगीतिक मैफिलींचं आयोजनही आकाशवाणी नेहमी करत असते. आणि याचाच एक भाग आपण जो आज कार्यक्रम ऐकत आहात
चांदणे शब्दसुरांचे. या कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा आपण डॉक्टर गोरख मंद्रुपकर यांची रचना ऐकणार आहोत. ही रचना ओंकार कुष्टे गातोय आणि याचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे. काय मागू कसे मागू किती मागू उमजेना. काय मागू कसे मागू किती मागू उमजेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. संसारात फाट कामी तुझ्या पदी सावकार. संसारात फाट कामी तुझ्या पदी सावकार. तिथे खाण्या लेण्या नाही तिथे परिमाला मान. चित्ती रूप साठवावे नाममुखी तुझे सदा. चित्ती रूप साठवावे नाममुखी तुझे सदा. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. आलो दारी दिमाखात तुझे येता बोलावणे. आलो दारी दिमाखात तुझे येता बोलावणे. माग माग म्हणून या पाडशी तू मोहामध्ये. अंतर्बाह्य तुझ तुहा नाही तुझे काही आता. अंतर्बाह्य तुझ तुहा नाही तुझे काही आता. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझी मायामय गाव नाचावे का जन्मोजन्मी. तुझी मायामय गाव नाचावे का जन्मोजन्मी. त्याचे परी माझ्या सवे नाचावे तू अंतर्बाही. गोरखाचे मागणे हे हवी भक्ती नको माया. गोरखाचे मागणे हे हवी भक्ती नको माया. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. काय मागू कसे मागू किती मागू उमजेना. काय मागू कसे मागू किती मागू उमजेना. तुझ्या विना काही काही काहीच उमगेना. तुझ्या विना काही काही
काहीच उमगेना तुझ्या विना काहीच उमगेना. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीचा इतिहास आपण जाणून घेतोय. यामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती, ती 1955 साली. 1 एप्रिल 1955ला गीत रामायण पहिल्यांदा प्रसारित झालं, ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. एकूण 56 भागांमध्ये प्रसारित झालेले हे महाकाव्य साकारण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांचा हातभार लागलेला होता. पुणे आकाशवाणीचे त्यावेळचे अधिकारी श्रीयुत सीताकांत लाड यांच्या पुढाकारानं हे शक्य झालं. सीताकांत लाड यांना समाज प्रबोधन करणारा मनोरंजनाचा कार्यक्रम हवा होता आणि ही संकल्पना त्यांनी आपले जवळचे मित्र ग दी माडगुळकर यांना बोलून दाखवली. आणि 1955ला मूर्त स्वरूपात आलं गीत रामायण. रामायणाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गीत रामायणात ही जी काव्यरचना केली आहे, त्यातही अनेक काव्यात कथा पुढं नेण्यासाठी गदिमांनी रचना केल्या. शब्दप्रभू म्हणून गदिमांना आपण ओळखतो. गीत रामायण साकारताना अनेक गोष्टी घडल्या, त्याचे अनेक किस्से देखील सांगितले जातात. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना गीतरामायणाविषयी विचारलं असता ते म्हणाले होते, गीतरामायण मी केलेलं नाही, ते झालेलं आहे आणि रामानं ते माझ्याकडून करून घेतलं आहे. इतका प्रामाणिक भाव त्यांचा होता. गीतरामायणाच्या लेखनानंतर आणि लोकप्रियतेनंतर गदिमांना प्रतिक्रिया विचारली, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. गदिमा म्हणतात, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी. छंद जाणतेपणीचा, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची ढुंडिली, कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली. देववाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. झंकारल्या कंठविणा, झंकारल्या कंठविणा, आले चांदण्याला सूर, भाव माधुर्याला आला महाराष्ट्री महापूर. शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता, मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड, मी तो भारलेले झाड. भारतीय संगीताच्या इतिहासात गदिमा, बाबूजी या दोन महान कलावंतांनी आपल्याला रामायणासारखं महाकाव्य गीतांच्या स्वरूपात दिलं, हे खूप मोठं कार्य आहे. याच गीतरामायणातली ही रचना श्रीरंगकडून ऐकूया. नकोस नौके परत फिरू गा, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू गा, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी दे माथावरचा ढळवे, ही दैवाची उलटी दे माथावरचा ढळवे. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू, आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. पहिला अयोध्या पळे अहल्या, पहिला उगवतील कल्पतरू, पहिला उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गात
गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी का साम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी का साम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू. का कर्तव्यासी परत सरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी सोवा सोतरा पहिलं लाभिणे पुणे काम. पहिलं लाभिणे पुणे काम. पहिलं लाभिणे पुणे काम. अतिथी सोवा सोतरा पहिलं लाभिणे पुणे काम. भले बुरे ते राम जाणता. भले बुरे ते राम जाणता. आपण पुणे काम करू. आपण पुणे काम करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम. त्रिदोषनासी प्रवास प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू. नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. आकाशवाणीच्या नव्वदीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. आज भाग 3 प्रसारित करण्यात आला.